मॅडम मॅडम एक मिनिट. मॅडम मॅडम गेस व्हॉट? काय झालं? आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे ज्याबद्दल तुम्हाला सुद्धा माहित नाहीये. शक्यच नाही. अहो शक्य आहे, कारण आता जे मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर 2 मिनिटं तुम्हालाच ट्रॉमा होणार आहे. माया, काय कळलंय तुला? तुम्हाला मी असं काहीतरी सांगणार आहे जे एका फिल्मच्या प्लॉट सारखं आहे. तुम्ही बिलीव्हच करू शकणार नाही त्यावर. माया, नीट सांगतेस का काय झालं ते? गेस करा. मीराची बहीण कोण आहे? तू वेडी आहेस का ग जरा? मीराची बहीण कोण आहे हे जर का आपल्याला माहिती असतं तर आपण त्या गोष्टीचा फायदा घेऊ शकलो असतो का? तेच सांगते. मीराची सख्खी बहीण अकॉर्डिंग टू अस राधा आहे. पण राधा कोण आहे? राधा दुसरी तिसरी कोणी नसून अंबिका आहे. काय? हो मॅडम, मीराची सख्खी बहीण अंबिका आहे. कॅन यू बिलीव्ह? म्हणजे काय योगायोग आहे. म्हणजे मीराची सख्खी बहीण अंबिका आहे. अंबिका मेली, त्यानंतर मीरा या घरात आली, तिचं लग्न अंबिकाच्या नवऱ्याशी झालं. हे किती सारे कोइन्सिडेन्सेस आहेत. हे कसं शक्य आहे? एक मिनिट. मीराला अंबिकाचा आत्मा गाईड करून इथपर्यंत घेऊन आला नसेल ना? काय सांगतेस तू माया? तुला कसं कळलं हे सगळं? मॅडम, ते महत्वाचं नाहीये. काही गोष्टी तुमच्या आधी मलाही कळतात. व्हेरी गुड. पण माया, एका दृष्टीने ना हे सगळं चांगलं आहे, कारण आता अंबिका जिवंत नाही आणि त्यामुळे तू मीराच्या बहिणीची जागा एकदम आरामात घेऊ शकतेस. सगळ्या गोष्टी मी मार्गी लावली. सगळ्यात आधी मला अंबिकाचं श्राद्ध घालावं लागेल, कारण तिचा आत्मा जर का आपल्या अवतीभोवती असेल तर तो इथून निघून जाईल. एक मिनिट, म्हणजे तुम्हाला काय बोलायचं? अंबिकाचा आत्मा आपल्या अवतीभोवती असू शकतो माया. तिचं श्राद्ध पूर्ण राहिलंय ना. आणि म्हणूनच अंबिकाचं अपूर्ण राहिलेलं श्राद्ध आपण पूर्ण करायचं. अजित तू वेडा आहेस का? अरे उठ, अथर्व कधी येईल आता? तू वर काय बसलायस? खाली बस. तू आहे का घरात आता? नाही ना? आणि येऊ दे ना, मी नाही घाबरत त्याला. अरे पण तू येईल ना. उठ ना, तू खाली बस ना. आता आला, अथर्व आला, उठ. मी घाबरलो. मॉन मॉम, मी काय लहान आहे का आता? अथर्व आला म्हणून मला घाबरवायला? काय? मी खाली बसतो. मी खालीच बसत होतो. खरं मॉम, मी बसत होतो की नाही? हा, मी पाणी आणते, तुम्ही बसा. हा, आत्या, वेदा कुठे आहे? ती तिच्या खोलीत आहे. वेदा, काय माझी लाडकी नात कुठे आहे? बाबा, आयुष्मान, तुम्ही अजून काही दिवसांनी येणार होता ना? अरे हो, पण मंजिरीने मला अचानक फोन करून बोलून घेतलं. आई नाही का?
उद्या सर्वपित्री अमावस्या आहे ना. तिची इच्छा आहे की अंबिकाचं वर्षश्राद्ध पूर्ण व्हायला हवं. पण आईसाहेब याबद्दल काहीच बोलल्या नाहीत. हो ना. नाही म्हणजे आज सकाळी पण आम्ही बोलत होतो, पण तेव्हा काहीच बोललं नाहीत वहिनी. मुद्दामूनच नाही सांगितलं. घरात कुठलीही गोष्ट अपूर्ण राहायला नको. घराला पूर्णत्व यायला हवं. अंबिकाचं श्राद्ध होणारच. बरोबर आहे, व्हायलाच हवं. मीरा, तुझ्या बहिणीबद्दल काही माहिती मिळाली? नाही आईसाहेब, आम्ही बऱ्याच आश्रमात जाऊन आलो, पण काही कळलं नाही. आई, मीराची बहीण आपल्याला नक्कीच सापडेल. डोंट वरी. अथर्व, मीराच्या बहिणीला शोधण्याचं काम तू हातात घेतलंयस ना, मग आता ते नक्कीच पूर्ण होईल. आणि श्राद्ध झाल्यानंतर सगळं नीट होईल. पितृपक्षही संपतोय. मंजिरी, पण हे अचानक काय म्हणत आलं तुझ्या? दादासाहेब, मीरानी खूप केलं या घरासाठी. ते पाहताना ना मला कायम अंबिकाची आठवण येते. मीरा आणि अंबिका दोघी माझ्यासाठी सारख्याच आहेत. आपली अंबिका फार नितळ मनाची होती. मला नेहमी मनात हा विचार येतो की तिचं श्राद्ध झालं नाही म्हणून तिचा आत्मा भटकत असेल, आणि खरंच खूप वाईट वाटतं मला. ती नसताना आपण तिच्यासाठी फार काही नाही करू शकलो, पण निदान आता तिच्यासाठी श्राद्ध तरी घालू शकतो, नाही का? अंबिकाच्या श्राद्धाची तयारी केलीस हे उत्तम झालं. विधी झाल्यावर तिचा आत्मा पुढच्या प्रवासासाठी निघेल, पण तोच पुढचा प्रवास करू द्यायचा नाहीये. त्याला कैद करायचंय. त्यासाठी तुला उद्या याच वास्तूमध्ये आणखी एक विधी करायचा आहे. एकीकडे श्राद्ध सुरू असताना दुसरीकडे तो विधी व्हायला हवा. लक्षात ठेव. कोणता विधी? ऐक, नीट ऐक. मार्जारी, पण सगळे घरात असताना मी हा विधी कसा करू? कोणाच्या नजरेच पडलं तर? पुढे जायचा एकच मार्ग असेल तर जळत्या निखाऱ्यावरून सुद्धा चालावं लागतं. तुला हे करावंच लागेल मंजिरी. तुला हे करावंच लागेल. झोपली वाटतं. अगं तुमच्या दोघांची वाट बघून बघूनच झोपली. किती गोड दिसतीये वेदा. तिला ना उठवावं असं वाटतंय मला. नाही, नको. उद्या लवकर उठायचं आणि तिची झोप पूर्ण झाली नाही ना की चिडचिड करते मग ती. पण ही आज अशी कशी एकटी झोपली?
एकटी कुठे आहे? तिची आई आहे ना तिच्यासोबत. तर नाही म्हणजे आईसाहेबांनी झोपवलं असेल ना तिला, असं म्हणत होते मी काय म्हणते, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तुम्हाला जेवायला वाढते. हो, मी आलोच. ताई, उद्या श्राद्ध आहे. असं म्हणतात श्राद्ध झालं की आत्म्याला मुक्ती मिळते. म्हणजे उद्या श्राद्ध झालं की तू मला कधीच नाही भेटणार. ताई, तुला माहितीये का, लहानपणी ना माझी ताई ना माझी मैत्रीण होती. ती हरवल्यानंतर कोणाशी मैत्री करावं असं वाटलंच नाही मला. तेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस मैत्रिणीच्या रूपात. तुला बघितलं ना की मला माझ्या ताईचीच आठवण येते. माझी ताई माझ्या सोबत आहे असंच वाटतं मला. मीच तुझी ताई आहे मीरा. बाबांनी वचन घेतलंय ना, म्हणून तुला सांगू शकत नाहीये. फक्त जेव्हा मला कळलं ना की तू जिवंत नाहीयेस, तेव्हा मला तुझा खूप राग आला. पण त्याचबरोबर मला वाईटही वाटत होतं. इतक्या लवकर आपल्याला वेगळं व्हावं लागेल याचा मी विचारच नव्हता केला ग. सत्य कटूच असतं मीरा. आणि खरंच मला माफ कर, मी खोटं बोलले तुझ्याशी. पण तेव्हा अगं नाही ताई, तुझी काहीच चूक नव्हती. तेव्हा तू जे केलंस ते वेदासाठी केलंस, तिच्या भल्यासाठी केलंस. ताई, असं म्हणतात की मन जुळली ना की खरी मैत्री होते. आपलंही असंच आहे ग. आपली मन जुळली आणि मैत्रीमध्ये ना कुठलीच बंधनं नसतात. म्हणजे आपलंच बघ ना, आता मी जिवंत आहे आणि तू ताई, माझी ताई माझ्यापासून खूप लांब निघून गेली. आता तू पण जाणार ना? मीरा, रडू नकोस. बरं, तुला एक खरं सांगू का, मी मुक्त होणार आहे. ह्या गोष्टीचा आनंद मानून की दुःख हे कळतच नाही आहे. म्हणजे बघ ना, मी मुक्त झाले तर माझ्या मुक्तीचा प्रवास सुरू होईल. आणि दुसरीकडे मी परत तुला कधीच भेटू शकणार नाही. अथर्वचा आवाज ऐकता येणार नाही. आणि वेदना उद्या मी शेवटचं बघणार आहे मीरा. आई,
आत्तापासून शक्य होईल तितका वेळ तू वेदासोबत घालव. मी मदत करेन तुला. मंजिरी मॅडम स्टोर रूम मध्ये का आल्या? मॅडम इथे काय करतेस? मी तुम्ही इथे स्टोर रूम मध्ये काय करताय? माझं एक काम आहे. काय काम आहे? जा इथे. अहो पण जा म्हटलं ना. आणि ऐक, हा कुणाला कळता कामा नाही की मी इथे आहे. कळलं? काय झालं का या बाईला? मंजिरी मॅडम माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. अंबिकाच्या श्राद्धाचं पण प्लॅनिंग सुद्धा अचानक केलंय आणि आता इथे स्टोर रूम मध्ये आले आहेत. नाही नाही नाही, इथे काहीतरी सुरू आहे यांचं. मला हे सिक्रेट लवकरात लवकर फाइंड आउट करावं लागेल. ताई, आज तू वेदापासून जराही लांब जाऊ नकोस. हं? वेदा, चल उठ आता. ये उठ वेदा. आई झोपू दे ना ग थोडा वेळ, झोप आली मला. बरं ठीक आहे, थोडा वेळ झोप. हा हा ताई, तू पण झोप ना वेदाजवळ थोड्या वेळासाठी. मी तोपर्यंत रूम आवरते. झोप ग. भूवती नाही तरी सोबती असणार आहे. भूवती नाही तरी सोबती असणार आहे. हात ना हाती तरी साथ जपणार आहे. तुला जपणार. आवडले वेदाला गिफ्ट?